काँग्रेसचे आमदार आहेत आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाले आहेत। आपण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी फक्त नम्रता चंद्रपूरकडे पुन्हा महत्त्वाच्या बिग फाईट्स पैकी बिग फाईट आहे चंद्रपुरात या आमच्या पोलनुसार आपल्याला कल्पना आहे सुधीर मुनगंटीवारांना धक्का बसताना पाहायला मिळतोय। राज्यातले मंत्री सुधीर मुनगंटीवार बिग फाईट चंद्रपूर मधली, मात्र चंद्रपूरमध्ये काँग्रेस गड त्यांचा राखणार आहे। सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का या निवडणुकीमध्ये बसू शकतो, पुढारी न्यूजचा एक्झिट पोल सांगतोय। इथल्या धानोरकर जिंकून येत आहेत असं सध्या तरी दिसतंय आमच्या या कलानुसार। विनायककडे जाऊयात कारण या बिग फाईट पैकी ही एक आहे चंद्रपूरची। विनायक, इथला डिफरन्स कसा आहे, काय प्रतिसाद राहिला येईल? नाही प्रसन्न, मला या दोन्ही जागांवरती बोलायचं आहे। दिंडोरीच्या जागेमध्ये मी ज्या आपल्या एक्झिट पोलच्या सुरुवातीला बोललो की इलेक्शन नॅशनल न राहता लोकल झाली, त्याचं उदाहरण दिंडोरीची जागा होती की देशाचा कल वगळता स्वतःच्या खासदार आहेत, त्या केंद्रीय राज्यमंत्री तरी सुद्धा लोकल मुद्द्यावरती मतदान झालं आणि म्हणून तिथं आपल्याला एक्झिट पोल मध्ये परिवर्तन दिसते। चंद्रपूर मध्ये मात्र जरी आपण प्रतिभा धानोरकर या विजयी होत आहेत असं दाखवत असलो तरी टफ फाईट आहे ही लढत। जशी बिग फाईट आहे म्हणजे केंद्रीय मंत्री राज्यातले मंत्री यांच्याविषयी आपण बोलतोय तशीच ही टफ फाईट सुद्धा आहे। इथं प्रतिभा धानोरकरांनी एक मोठं कॅम्पेन उभं केलं आणि त्याला यश येताना दिसतंय, मात्र मार्जिन हे अत्यंत कमी आहे। 5% आतलं मार्जिन आपल्या या सर्वेमध्ये दाखवलेलं होतं, त्यामुळे टफ फाईट आहे, मात्र ऍडव्हान्टेज आता या क्षणी धानोरकरांना असं आपला सर्वे सांगतोय। मधु चव्हाण आता चर्चेत सहभागी झालेले आहेत, भाजपचे नेते आहेत आणि अमोल मिटकरी सुद्धा आलेले आहेत। दोघांचंही स्वागत। मी अमोल मिटकरींकडे नंतर जाईन, आधी मला मधु चव्हाण यांची कॉमेंट घ्यायची आहे। डॉक्टर भारती पवार यांना धक्का बसणार असा आमचा एक्झिट पोल सांगतोय। आपल्या राज्यातले मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा धक्का बसणार, दोन मोठे मंत्री त्यांना धक्का बसतोय। भाजप कसं बघतं याकडे? नाही, मुद्दा असा आहे की आताच या कांद्याच्या प्रश्नावर चर्चा झाली, मी ऐकत होतो की मला माहिती आहे की सुषमा स्वराजांचा दिल्लीमध्ये या कांद्या विषयामुळे माझ्या माहितीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे झाला होता। साधारणतः कुठलीही निवडणूक आली की लोक स्वतःच्या दैनंदिन जीवन असेल आणि सामाजिक जीवन वगैरे न विचार करता आम्हाला सरकारने काय दिले की त्यावेळेला ज्यावेळेला निवडणूक असते त्यावेळेला त्या स्थितीत काय असते ते कांद्याचा प्रश्न तिथे होता। पण मला आता माहिती नाही, तसं 5%ची मार्जिन आता बोलताना आपल्या प्रतिनिधींनी सांगितले की चंद्रपूरची आहे। निवडणुकीमध्ये साधारणतः अंदाज जे असतात ते कधी कधी बदलूही शकतात। जसं मागच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये भाजपला धक्का बसेल, पण सर्वांना कल्पनेच्या पलीकडे 60च्या वर जागा मिळाल्या त्या ठिकाणी। आणि म्हणून जर तुमच्या अंदाजामध्ये मार्जिन खूप असेल भारती पवारांची तुमच्या अंदाजाप्रमाणे तर त्यावेळेला तो एखादा चिंतेचा विषय असू शकतो। परंतु माझं व्यक्तिगत मत असं आहे की साधारणपणे लोकसभेची निवडणूक ही लोकल इश्यूवर काय वेळेला काय विरोधकांनी घेऊन गेले। लोकल इश्यू महत्वाचा असतो, त्या तिथली विधानसभेची निवडणूक असेल किंवा निर्यात वगैरे हा केंद्राशी संबंधित विषय आहेच, त्याबद्दल मला म्हणायचं नाहीये। पण मला असं वाटतंय की बघू आता 2-3 दिवस राहिलेले आहेत, महाराष्ट्रात अन्य जागा सुद्धा आहेत। सुधीर मुनगंटीवार यांचा सुद्धा मुद्दा आहे आणि ज्यावेळेला सुधीर मुनगंटीवारांच्या तिकिटाची चर्चा झाली त्यावेळेला पहिली गोष्ट समोर आली होती ती म्हणजे सुधीर भाऊंची नाराजी, आणि नाराजी असताना सुद्धा त्यांना तिकीट दिलं होतं अशा चर्चा रंगलेल्या होत्या। ही नाराजी कुठेतरी भोवतीये भाजपला? मधु चव्हाणजी, मला वाटत नाही, साधारणपणे मला जायचं नाही। जसं आता आशिष शेलारांना मुंबईमध्ये आता जिथे उज्ज्वलजी उभे आहेत तिथे सांगितलं होतं, पक्षाला सांगू शकतो, त्यांनी सांगितलं माझ्या माहितीप्रमाणे खरं आहे की मला नाही दिल्लीत जायचं। पण आमच्या पक्षाची शिस्त अशी आहे की एक विशिष्ट मर्यादेपर्यंत व्यक्तिगत इच्छा आकांक्षा या ऐकल्या जातात, परंतु राष्ट्रहित आणि पक्षहित डोळ्यासमोर ठेवून आता इथे पक्षहित म्हणून आपण भाजपचं तिकिटावर ते उभे आहेत म्हणून तर त्यांनी ते ऐकलं आणि त्यांचा जो पिंड आहे काम करण्याचा व्यक्तिशा म्हणजे भाजप म्हणून आपण आहेच की एकदा दिली जबाबदारी, आता मी सांगितलं मला नको पण पक्ष सांगतोय ना, मग ते जिद्दीने लढलेत असं मला माहिती आहे। परंतु मी इथे ज्या गोष्टी बोलू शकत नाही, धानोरकरांना जर 5% अधिक तुमच्या अंदाजाप्रमाणे पुढे असतील तर त्याची काही भावनात्मक कारणे असू शकतील त्या ठिकाणी। एक स्त्री, त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेले व्यक्तिगत जीवनातला प्रसंग आणि यामुळे समाज काळाला भावनेवर आरूढ होऊन सुद्धा मतदान करतो। जसं श्रीमती इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर राजीव गांधींना जे मतदान झालं ते त्यांच्या कर्तृत्वावर झालेलं नव्हतं, ते भावनेवर आरूढ होऊन लोकांनी केलेलं मतदान होतं। आणि इथे सुद्धा थोडी त्याला ती किनार असू शकते तुमच्या दृष्टीने जर मार्जिन 5-6% असेल तर, असं माझं व्यक्तिगत मत आहे।